हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 कृष्ण हरी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचने तो झाले वो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वारा 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 सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हे चिथोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसारात संकल्पावी माया संसारात हेची थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसारात संकल्पावी माया संसारात
ठेविले अनंते तैसेचे रहावे ठेविले अनंते तैसेचे राहावे ठेविले अनंते तैसेचे रहावे ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असो द्यावे समाधान चित्ते असो द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ भोगनिते फळ संचिताची भोगनेते फळ संचिताचे भोगनेते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेचे रहावे आनंदे तैसेचे राहावे ठेविले अनंते तैसेचे रहावे आनंदे तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान चित्त्यासो द्यावे समाधान चित्त्यासो द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार मने घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार मने घालू तयावरी भार हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी आनंदे तैसेचे रहावे आनंदे तैसेचे राहावे ठेविले अनंते तैसेचे रहावे आनंदे तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान द्यावे समाधान चित्त्यासो द्यावे समाधान विठुबार खुमाई विठुबार खुमाई बार कुमार जय जय विठुबार खुमाई बार कुमार 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 हेची थोरा भक्ती हेची थोरा भक्ती आवडती देवा हेची थोरा भक्ती हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती हेची थोरा भक्ती हेची थोरा भक्ती आवडती देवा हेची थोरा भक्ती हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते ठेविले अनंते
संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसे जे रहावे ठेविले आनंदे चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसे रहावे ठेविले आनंदे विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु गो महाराज की जय बाबाजी चैतन्य महाराज की विठ्ठल 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 हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ते विले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन प्रथम नमन करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या चरण संतान दुसरे चरण संतान त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलियाम यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नाम् अन्यावश्यहस्तचरण श्रवणत्वैगाद्येन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावन्य जीवोद्धरार्थावतारम् कलङ्कं तेजोधिकामोदिवक्त्रं फलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजहं वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतम आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारांचा आहे.
या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप सांगतात. तुम्ही म्हणाल का सांगतात? इको कमी का सांगतात? तर याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हणजे सांगण्याकरता आले होते म्हणून सांगतात. जो जे कार्य करण्याकरता आलेला असतो त्याने ते कार्य करणं कुणी चुकीचं समजू शकत नाही. समजा एखादा शिक्षक बदली होऊन या गावी आला, तो शाळेत जाऊ लागला, नियमित मुलांना शिकवू लागला. गावातील लोक काय चर्चा करू लागली, काय हे शिक्षक खुशाल रोज जातात आणि शाळेत जातात आणि खुशाल रोज मुलांना शिकवतात. मला सांगा त्यांचं ते चुकीचं आहे? अहो तो शिकवण्याकरताच आलेला आहे. म्हणजे त्याचं शिकवणं जसं चुकीचं नाही तसं संत भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. आपलं अवतार कार्य सांगताना तुकोबाराय स्पष्ट सांगतात, आमचं मूळचं स्थान वैकुंठ खरं, पण ते सोडून आम्ही ह्या भूतलावर कशासाठी अवतीर्ण झालो? तर आडरणातून धावणाऱ्या जीवाला योग्य सन्मार्ग दाखवण्याकरता आलो, अशी तुकोबारांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हा बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. म्हणजे आपला अवतार कार्य सांगताना तुकोबाराय स्पष्ट सांगतात, आमचं मूळचं स्थान वैकुंठ खरं, पण ते सोडून आम्ही ह्या भूतलावर कशासाठी आलो? आडरानातून धावणाऱ्या जीवांना योग्य सन्मार्ग दाखवण्याकरता इथं आलो, अशी तुकोबारांची भाषा आहे. आपल्या ठिकाणी अशी जिज्ञासा निर्माण होईल, तुकोबाराय जर मार्ग दाखवण्याकरता आले, तुकोबाराय जर वाट दाखवण्याकरता आले, तर तुकोबारांनी मार्ग तरी कोणता सांगितला? तुकोबारांनी वाट कोणती सांगितली? तर तुकोबारांनी वाट सांगितली ती भक्तीची. अरे बाबांनो, भक्ती करा, तुम्ही ह्याच वाटेने चला. ही वाट खात्रीची आहे, हामीची आहे आणि भरवशाची आहे. म्हणून तुम्ही चकारातून सांगतात का तुम्ही याच वाटेने चला. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेने, पांडुरंग भेटे भरवसेने. तुका म्हणे जलायाचे वाटे, पांडुरंग भेटे भरवसेने, पांडुरंग भेटे भरवसेने. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवशेने. भरवशेने म्हणजे भरवशाची, खात्रीची आणि हामीची जर कोणती वाट असेल तर ही भक्तीची. बाबांनो, भक्ती करा. लोक असं म्हणू लागली का अनेक ठिकाणी वर्णन केली आहे, भगवंताकडे जाणाऱ्या अनेक वाटा आहेत, तुम्ही ही भक्तीचीच वाट कशी सांगता? कारण भगवंत स्वतः म्हणतात, मला माझ्याकडे यायला खूप वाट आहे, म्हणून पार्था पायी प्रवेश वया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी आहेत. म्हणजे इथं इतक्या वाट आहेत आणि तुकोबाराय एकच भक्तीची वाट कशी सांगतात? शंका येऊ शकते ना, तर हीच वाट का सांगतात? तर तुकोबाराय सांगतात, अरे बाबांनो, ही वाट मी का सांगतो लक्षात घ्या. मी ही वाट का सांगतो? इतर ज्या वाटा होत्या ना, त्या एका युगात चालत होत्या, त्यांचा एक काल होता का त्यांची पावर होती, पण आता नाही. आता इतर वाटांना या कलियुगात टीव्ही झालाय. अवघ्या वाटा झाला क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधान, नकळ नगडे सर्वथा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन,
झाला क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. न कळे ज्ञान, न घडे कर्म, आणि सर्वथा घडे योग. ह्या वाटा सहज होत नाही. खूप वाटा जरी असल्या ना, त्या ह्या वाटांचा एक काल होता, एक जमाना होता, एक पावर होती. त्या काळात त्यांची पावर होती, आता त्यांच्यात दम राहिला नाही. आता जर कलियुगात हमीची आणि खात्रीची वाट जर कोणती असेल ना, तर ती भक्ती आहे. म्हणून बाबांनो, भक्तीच्या वाटेने चला. तुकोबारायच नाही, ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, अरे येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, त्या आईलीच थडी उरले माया जाळ. अर्जुन म्हणू लागला मधी मधी, ज्ञानोबाराय नक्की हेच वाटेने जायचं ना, दुसरी नाही ना, नक्की हेच ना. ज्ञानोबाराय म्हणतात, एथ पार्था पुढता पुढती, तेची ते सांगू किती. अरे तेच तेच तुला किती वेळा सांगू, मिया चाड जरी तरी भक्ती न विसंबेगा. तुला जर माझी प्राप्ती पाहिजे असेल ना, तर भक्ती सोडू नको. तुला किती वेळा सांगू, भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरीतून. नाथबाबा सुद्धा तेच सांगतात. नाथबाबा म्हणतात, उपयान माझी अति प्रांजळ, निर्विघ्न आणि नित्य निर्मळ, माझी भक्ती एक केवळ. माझी भक्ती एक केवळ, प्रयोगी उत्तम मदभक्ती. म्हणजे सगळ्यात प्रयोग करून उत्तम कोणती असेल ना, तर ती भक्ती. संसार तरावया लागी, अनेक साधने अनेगी, बोलिली ती जाण वावगी, प्रयोगी उत्तम मदभक्ती. उपायान माझी अति प्रांजळ, सगळ्यात प्रांजळ आणि सर्वात महत्वाचं साधन जर कोणतं असेल ना, तर भक्ती आहे. बाबांनो, भक्ती करा, भक्ती करा. असं जागोजाग सांगू लागले. पंढरपूरला तेच सांगितलं, पुण्यातही तेच सांगितलं, देहूला तेच सांगितलं. बाबांनो, भक्ती करा, भक्ती करा. लोक म्हणू लागली, का हो बाबा तुम्ही जिथं तिथं तेच सांगताय, भक्ती करा, भक्ती करा. ह्या भक्तीचा उपयोग काय? तर तुकोबाराय भक्तीचा उपयोग सांगतात का, अरे भक्ती करा, ही तुमच्या परलोकी कामाला येईल. करा हरी भक्ती परलोकी कामा, सोडविला यमापासून, सोडविला यमापासून. करा हरी भक्ती परलोकी कामा, सोडविला यमापासून, यमापासून. करा हरिभक्ती परलोकी ये कामा, सोडविल यमापासून या. लोक म्हणू लागली, यमापासून सोडवणारी हरिभक्ती आहे. अरे पण आम्हाला कशाला सोडवणूक पाहिजे यमापासून? आणि जर सोडवायची वेळ आलीच तर आमच्याकडे इतर पर्याय आहेत. भक्ती का करू आम्ही? इतर पर्याय आहेत यमाकडे सोडवायला. अहो आमच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे संपत्ती आहे, आम्ही संपत्तीच्या जोरावर यमाला फोडू. जर आम्हाला यमाचा आणि आमचा जर संपर्क आलाच तर आमच्याकडे सत्ता आहे आणि संपत्ती आहे. ह्या संपत्तीच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर आम्ही त्या यमालाही फोडू आणि आम्हाला लागन तसं त्याच्याकडून वळवून घेऊ. तुकोबाराय म्हणतात, नाही बाबांनो. अरे बाबांनो, तिथं कोणतंच चालत नाही, तिथं फक्त एकच चालतं. तिथं काहीच चालत नाही, ते सगळं इथंच राहणार आहे. तिथं फक्त भक्ती चालणार आहे. मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राहील काहीच ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणत यमाज्ञा. मग तेथे नचले काही, सता संपदा राहील काहीच ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणत यमाज्ञा. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे यमाज्ञा. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा तुझी सत्ता आणि संपत्ती इथंच राहणार आहे, ती वर येणार नाही. वर येणारी फक्त भक्ती आहे. बरोबर काहीच येत नाही, फक्त भक्ती बरोबर येते. किती सत्ता, किती संपत्ती इथंच राहणार आहे. किती असू द्या संपत्ती, किती संपत्ती असू द्या, असून किती असणार आहेत? 1-2 प्लॉट, थोडासा बँक बॅलन्स, काही शेतीवाडी, असून काय असणार आहे? मला सांगा, आजपर्यंत कोणाला वर नेता आली?
अहो सगळ्यात मोठं उदाहरण दिलं जातं त्या रावणाचं. कोटी घर जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचन शुद्ध कांचनाची सप्तकोटी. म्हणजे त्या रावणाकडं किती मोठी संपत्ती होती, मला ती नेता आली. संगाती कावडी गेली नाही, संगाती कावडी गेली नाही, सांगाते कवडी गेले नाही, सांगाते कवडी गेले नाही. ज्याची संपदा आहे वाडी, तुका म्हणे ज्याची संपदा आहे वाडी, तुका म्हणे ज्याची संपदा आहे वाडी, ज्याची संपदा आहे वाडी. सांगाते कवडी गेले नाही, सांगाते कवडी गेले नाही. सांगाते कवडी नेली नाही, सांगाते कवडी नेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी नेली नाही, गेली नाही. अहो त्याची एवढी मोठी संपत्ती आहे, त्याची संपत्ती त्याला नेता आली नाही, आपला फुलबाजा कुठं पेटवायचा? हं? अहो हे अध्यात्मातलं पुराणातलं उदाहरण सोडा, ताजं उदाहरण सांगतो. टाटा, भारतरत्न टाटाजी इतके श्रीमंत, जगातल्या पहिल्या 10 मध्ये श्रीमंत टाटा होते. पण टाटा 2 वर्षापूर्वी टाटांचं देहांत झालं. सांगा त्यांनी काय नेलं हो बरोबर? अरबपती टाटा. किती संपत्ती मोजता येणार नाही एवढी संपत्ती टाटांची. नेता आली का? अहो सगळ्यात असं म्हटलं जातं, कुंडली कवरला विठ्ठल 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 विठ्ठल. टाटा किती मोठी संपत्ती. असं म्हटलं जातं त्यांना सगळ्यात जास्त त्यांची ज्ञानोकार आवडायची. मला सांगा त्यांना त्यांची स्वतःची ज्ञानोकार तरी नेता आली का? म्हणजे नाही. तुकोबाराय म्हणतात नाही, बरोबर काहीच घेऊन जाता येत नाही, बरोबर घेऊन जाणारी फक्त भक्ती. सत्ता, सत्ता बरोबर नेता येते? अहो सत्ता असून असून किती दिवसाची असती? 5 वर्षाची. ती सुईने जाऊन दिली तर म्हणजे सत्ता 5 वर्ष टिकत नाही. तिथं कोणाची चालणार आहे हो? तिथं कोणाचीच सत्ता चालत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात करा हरिभक्ती परलोकी ये कामा सोडविल यमापासून या. ज्या वेळेला एखादा इहलोकीची यात्रा संपवतो त्यावेळेला त्याला न्यायला यमदूत येतात. यमदूत येतात, त्याला घेऊन जातात आणि यमापुढे हजर करतात. यम चित्रगुप्ताला बोलून घेतो आणि म्हणतो काढा यांचं रेकॉर्ड. हे कुठले आहेत? काढा रेकॉर्ड. हे येणेरेचे आहेत, काढा. चित्रगुप्त जातो रेकॉर्ड रूम मध्ये, रेकॉर्ड काढायला घेतो. जम्बूद्वीप, आशिया खंड, भारत देश, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा, जुन्नर तालुका, येणेरे गाव आणि त्याच्यात असा असा घर नंबर आणि त्याच्यातलं हे माणूस आणि त्याचं हे रेकॉर्ड. चित्रगुप्ताकडं हसू नका, पदरचं नाही सांगत. ये नारद पुराणात स्पष्ट म्हटलंय, अथ कालश्च चित्रगुप्तम आहु इद मम अभाषित अस्य शिक्षा विधानंच यथावद वद पंडित. म्हणजे चित्रगुप्ता जसं असेल तसं रेकॉर्ड दाखव, काही मनाचं सांगू नको. कारण सगळ्या जगाचं रेकॉर्ड त्या चित्रगुप्ताकडे. बघा 10व्या अध्यायात ज्यावेळेला ज्ञानोबाराय विभूती सांगतात त्यावेळेला यमसंयमताहम, त्या विभूती सांगताना ज्ञानोबारायांनी एक ओवी टाकली आहे तिथं. ज्ञानोबाराय एका ओवीतून म्हणतात, जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियाच्या माणसाचा झाडा घेती केली अनुरूप होती भोग नियम जे जे. म्हणजे जगाची शुभाशुभ लिहिती म्हणजे पूर्ण जगाचं, यावत जगाचं रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे. फक्त येणेरे गावचं असं नाही, दोंद्याचं पण आहे.
तुमच्या तेजेवाडीचं पण आहे, नेतवडचं पण आहे, आंबेगाव तालुक्याचं पण आहे, खेड तालुक्याचं पण आहे. जगाचं रेकॉर्ड आहे, जगाची शुभाशुभे लिहिती. बरं नुसतं जे होतंय तेच नाही, प्राणियाच्या माणसाचं झाडा किती. बघा ज्ञानोबारांचं किती सूक्ष्म निरीक्षण आहे. प्राणियाच्या माणसाचे म्हणजे मनात जे आलं ना त्याचं सुद्धा रेकॉर्ड होतं. म्हणजे मनात येतं हा आहे ना, हा पंक्तीला गेला का हा सगळ्यात पुढे जातो आणि सगळं आवतून धरतो. मनात येतं याचा एक दिवस काटा काढला पाहिजे, कोणी नसलं का याचा कार्यक्रम केला पाहिजे, मनात येतं. पण हे शिक्षकांचं लक्ष आल्यामुळे काय करता येत नाही. मनात येतं म्हणजे घडलेलं, आपल्याकडून काही कृती घडलेली असं नाही, आपल्या मनात जे आलं ना त्याची सुद्धा नोंद चित्रगुप्ताकडे होती. म्हणून ज्ञानोबा म्हणतात प्राणियाच्या मानसाचा झाडा घेती. म्हणजे मनात आलं त्याचं सुद्धा लिखाण होतं. ते रेकॉर्ड काढवतो आणि वाचतो, तो पाहतोय सगळं 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 चुकीचंच. सकाळी हा कधीच मंदिरात दर्शनाला गेला नाही, हा आपल्या घरातला कचरा उलट आणून समोर टाकायचा, हा घरात कधी यांनी देवपूजा केली नाही. आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात देवघर असतं, मंदिर असतं, याने घरी कधी देवपूजा केली नाही. बरं देवघरातले देव जाऊ द्या, आपल्या प्रत्येकाच्या घरात देव आहेत. कोण? आपले आई वडील. यांनी कधी आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतलं नाही. आणि कधी यांनी गाथा ज्ञानेश्वरी भागवत कशाच वाचन केलं नाही, त्यांनी ग्रंथ कधी वाचले नाहीत. हा घरात सुद्धा नीट राहत नव्हता. हा घरात आला ना घरच्यांना काच लागायचा, हा गावात गेला का त्या गल्लीला काच लागायचा. कोणतंही काम असलं का हा मध्ये अडथळा आणायचा, शाळेत अडथळा, रस्त्यात अडथळा, सगळ्यात अडथळा, घराघरात आग लावायचा, दोन्ही भावांमध्ये भांडणं लावायचा. दोन्ही भावांना भांडणं लावून दोन्ही भावांना वेगवेगळं सांगून दोन्ही भावांना कचेरीत लावायचा आणि दोघांकडून एकटाच चापायचा. अशी घराघरात आग लावायचा. सगळं घरात चांगलं नाही, गावात चांगलं नाही, कुठंच चांगलं वागणं नाही. काही करायचा, काही प्यायचा, कधी कोणाला मदत नाही, काहीच नाही. असं सगळं एक 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 असं चुकीचं रेकॉर्ड. असं रेकॉर्ड पाहिलं. शेवटी ढाब्यावर गेला, खूप पेला, मोटरसायकल चालवली, पडला, मेला. झालं, रेकॉर्ड फाईल संपली. यम म्हणतो अरे तुला भक्तीने दुमदुमली अशा या महाराष्ट्रात जन्म दिला. अरे जिथं वारकरी संप्रदायाची परंपरा आहे अशा गावात तुला जन्म दिला आणि तू काही न करता मेला. चल तुझ्याकडून जेवढे अनर्थ घडलेत ना तेवढे नरक तुला. मग त्याला नरकाला पाठव. बरं तिथं याला घेऊन गेल्यावर काही त्याला फुलं हार आणतात, फुलं हार घालतात का? त्याला शिक्षा करतात. मारती तोडती झोडती निष्ठुर, मारती तोडती झोडती निष्ठुर, मारती तोडती झोडती निष्ठुर, मारती तोडती झोडती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसार, यमाचे किंकर बहुसार. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. मला तुकोबारांचं एक विशेष वाटतं इथं. मारिती तोडीती झोडीती, इथं 3 क्रियापद आहेत. मारिती, तोडीती आणि झोडीती. मला मारणं आणि तोडणं यात फरक आहे, समजू शकतो. मारणं म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी सभ्यतेने मारणं याला म्हणतात मारणं. सभ्यतेने सभ्य ठिकाणी मारणं याला म्हणतात मारणं. आणि तोडणं कशाला म्हणतात? तोडणं म्हणजे शस्त्र लागतं त्याला. तोडायचं जर काय असेल तर त्याला शस्त्र लागलं, शस्त्राशिवाय तोडता येत नाही. बरोबर ना? मारणं आणि तोडणं याच्यात फरक आहे. पण मारणं झोडणं याच्यात काय फरक आहे? फरक आहे. मारणं झोडण्यात खूप सूक्ष्म फरक आहे. मारणं म्हणजे काय? सभ्य ठिकाणी सभ्यतेने मारणं म्हणजे मारणं, याला मारणं म्हणतात. आणि झोडणं कशाला म्हणतात माहिती आहे का? कुठेही मारणं आणि कसंही मारणं याला झोडणं म्हणतात. तू तुझ्या आयुष्यात जर कसंही वागत होता तर तुला कसंही का मारू नये. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. बहुसाल, 1-2 नाही, बहुसाल. पण ज्या वेळेला भक्तीने असं सदाचारी जीवन, भक्तीने जो जीवन जगणार आहे त्याची इहलोकीची ज्या वेळेला यात्रा संपते ना त्यालाही न्यायला यमदूत येतात, त्यालाही घेऊन जातात.
त्यालाही यमापुढे हजर करतात. यम नेहमीप्रमाणे चित्रगुप्ताला बोलून घेतो आणि रेकॉर्ड काढायला सांगतो. त्याच पद्धतीनं पुन्हा रेकॉर्ड काढतो. जम्बूद्वीप, आशिया खंड, भारत देश, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा, जुन्नर तालुका, येणेरे गाव, चौरेमळा आणि त्याच्यातली ही व्यक्ती, आणि हे त्यांचं रेकॉर्ड. असं रेकॉर्ड पुढे ठेवल्यावर यम वाचतो आणि सद्गदित होतो. पहिलीच सुरुवात हे सकाळी उठून काकडा करत होती. काकडा झाल्यावर देवपूजा करत होते. देवपूजा झाल्यावर पूर्ण मंदिर झाडून घेत होते. झाडून घेतल्यावर घरी येऊन आपल्या घरात देवघरात जाऊन आपल्या कुलदैवताची आणि इतर देवांची पूजा करत होते. पूजा झाल्यावर गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत याची 2-2 पानं, 1-1 पानं का होईना वाचत होते. सगळं नित्यनेम ज्या वेळेला झाला त्यावेळेला आपल्या आई वडिलांचं जाऊन दर्शन घेत होते आणि मग आपल्या विहित कामाला जात होते. खूप काम करायचे, सर्वांना सांभाळायचे, घरात सर्वांना प्रेम करायचे आणि सगळं असं वातावरण. गावात सुद्धा प्रत्येक कार्यात मदत करायचे, शाळेत मदत करायचे, सार्वजनिक कामात मदत करायचे, सगळीकडे मदतीचा हात द्यायचे. सप्ताहात सुद्धा, नाम सप्ताहात सुद्धा मदत करायचे. बाबांनो, मी आहे तुमच्या मागं, तुम्ही करा. जे कमी पडन तिथं मी आहे, काळजी करू नका. जिथं कमी तिथं मी. चांगलं करा, किती खर्च होऊ द्या, मी मदत करीन. असं प्रत्येक गोष्ट एक एक असं बस, भक्तीला साजेसं जीवन. आणि त्यांचा पण एक दिवस हे फाईल संपते. त्यावेळेला यम हे सगळं वाचल्यावर असा त्याचा कंठ दाटून येतो, सद्गदित होतात आणि सिंहासनावर खाली उतरतात आणि त्या भक्तिमय जीवन जगणाऱ्याच्या चरणाला लागतात आणि म्हणतात, आज माझा यमलोक धन्य झाला. मी किती दिवसापासून वाट पाहत होतो, असा भक्तीने जीवन जगणारा कधीही माझ्या ह्या यमलोकात येईन. यमधर्म वाट पाहे नित्य काळ, म्हणे धन्य वेळ भेटती ते. ती वेळ धन्य आहे का असे भक्तिमय जीवन जगणारे ह्या यमलोकात येतात. म्हणजे म्हणून तुकोबाराय म्हणतात, करा हरिभक्ती, परलोकीय कामा सोडविल यमापासून या. लोक म्हणायला लागली, ही भक्ती यमापासून सोडवणारी आहे, म्हणजे ह्या भक्तीचा उपयोग मेल्यानंतरच ना. भक्ती यमापासून, परलोकी गेल्यावर ह्या भक्तीचा उपयोग आहे, म्हणजे मेल्यावरच परलोकी उपयोग आहे ना. या जीवनात काय उपयोग आहे का? तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, जिचा परलोकी उपयोग होऊ शकतो तिचा या जीवनात नाही होणार का? जे नाणं परलोकात चालू शकतं ते इथं चालणार नाही का? मला एक सांगा, दुसऱ्या देशात गेलं, आपले दैनंदिन व्यवहार कशाने होतात? आपले रोजचे व्यवहार रुपयाने होतात. आणि दुसऱ्या देशात गेल्यावर आपले रुपये चालतात का? तिथं नाही चालत. तिथं तिथले रुपये घ्यावे लागतात आणि मग व्यवहार होतो. पण दुसऱ्या देशातही आपलं चालणार काय आहे का? आहे का? दुसऱ्या देशात आपलं व्यवहार होईल असं आपल्याकडे काय आहे का? आहे. काय? सोनं. तुम्ही सोनं घेऊन कोणत्याही देशात जा, तुमचे व्यवहार अडणार नाहीत. तसं बाबांनो, हे भक्ती आहे ना, हे सोनं आहे. सोनं इथं याही जीवनात काही, परलोकातही काही, सगळीकडे चालणारं हे एकमेव साधन म्हणजे भक्ती आहे. बाबांनो, भक्ती करा, ही परलोकात सुद्धा कामाला येईल. लोक म्हणले, तुम्ही हे दाबून दडपून सांगता आणि आम्हाला हा म्हणावं लागतं. हे याला पुरावा आहे का? तुकोबाराय म्हणतात, अहो पुराव्याशिवाय कधीच बोलणारा हा तुकोबाराय. पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही, याला पुरावा आहे. पुरावा कुठे आहे? तर याला पुरावे नारद भक्ती सूत्रात. नारद महर्षी म्हणतात, अरे बाबांनो, ही भक्ती करा का ह्या भक्ती ही तुम्हाला सुख आणि समाधान, शांती मिळवून देणारी आहे. भक्ती करा, भक्ती करा. तुम्ही जे रात्रंदिवस तळमळ करताना, रात्रंदिवस ज्याच्यासाठी कष्ट घेताना, जे फिरताय ना ज्या सुख समाधानासाठी, ती सुख समाधान शांती मिळवून देणारी ही भक्ती आहे. म्हणून बाबांनो, भक्ती करा, ही तुमच्या जीवनात सुख समाधान आणि शांती मिळवून देईन. पुरावा नारद महर्षी नारद भक्ती सूत्रात पुरावा देतात. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती, यत् प्राप्य न किंचित वांछति, न शोचति, न द्वेष्टि, न रमते, न नोत्साही भवती. हा पुरावा आहे. अरे बाबा, ही भक्ती केली ना का अमृतमय जीवन जगाल, तृप्त जीवन जगान, सिद्ध जीवन जगान आणि तुमच्या मनात जे जे आलं ना ते पूर्ण होईल. यत् प्राप्य न किंचित वांछति, जे तुमच्या मनात जे जे आलं ते सुद्धा पूर्ण ह्या भक्तीने होईल. न शोचिती,
तुम्हाला कधी शोक करण्याची पाळी येणार नाही. ह्या भक्ती ज्या वेळेला तुम्ही करशाल ना, तुम्हाला कधी कोणापुढे झगडावं लागणार नाही. न शोचती न द्वेष्टी, कधी तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल वाईट भाव येणार नाही. न द्वेष्टी न रमते, कायम कधी पण तुम्ही कायम आनंदी राहणार, फ्रेश राहणार, कधीच नर्वसनेस तुमच्या जीवनात येणार नाही. अशी ही भक्ती आहे. तुम्ही जे सुख समाधानासाठी जे रात्रंदिवस फिरताय ना, ही भक्ती तुम्हाला मिळून देईन. म्हणून बाबांनो, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा असं सगळीकडे सांगितल्यावर त्या लोकांना वाटलं तुम्ही याचा त्याचा पुरावा देता. नारद महर्षींना तिथं सांगितलंय आणि ते तुम्ही आम्हाला इथं सांगता आळंदीत का भक्ती करा, भक्ती करा. तुमचा काय अनुभव आहे का? तुकोबाराय म्हणतात, अरे तुम्ही तुकोबारायला ओळखलं नाही, अनुभवाशिवाय तुकोबाराय कधीच बोलत नाही. अनुभवा वाचून कधीच कधीच तुकोबाराय अनुभवाशिवाय कधीच बोलत नाही तुकोबाराय. आणि अनुभव सांगू, अरे बाबांनो, माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मी जे सतत नामचिंतन करतो ना, जे सतत नामचिंतन केल्यामुळं माझ्या जीवनात सतत समाधान आहे, हा माझा भक्तीचा अनुभव आहे. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा देता समाधान, तेने सदा देता समाधान. सदा नाम घोष करू हरि गाथा, तिने सदा चित्ता समाधान, तिने सदा चित्ता समाधान. सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. मला सांगा, सांसारिक परिस्थितीचा जर विचार केला तर तुकोबारांची परिस्थिती आपल्या इतकी सुद्धा चांगली नव्हती. पण परमार्थाचा आनंद आहे ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा कधी ढळू दिला नाही त्यांनी. परमार्थात त्यांची जी चेहऱ्यावरचं त्यांचं जे वैभव आहे ते कधी हललं नाही. म्हणजे याचा अर्थ काय? मी सतत जे नामचिंतन करतो ना, त्याच्यामुळे माझ्या जीवनात सतत समाधान मिळतं, हा माझा अनुभव आहे. सर्व सुखली आलो, सर्व अलंकार, आनंद निर्भर डुल्लत असो. आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. म्हणजे परमार्थाच्या पातळीवर आनंद हा उंचीवर, हिमालयाच्या उंचीवर होता तुकोबारायांच्या. हे कशाचा परिणाम? तर त्यांनी आयुष्यभर जी भक्ती केली, त्या भक्तीच्या जोरावर ते कायम आनंदी होते. म्हणून बाबांना सांगतो, भक्ती करा. मग इतकं सगळं सांगितल्यावर तुकोबारायांचा अनुभव ज्या वेळेला लक्षात आला, त्यावेळेला लोकांच्या मनावर परिणाम झाला आणि लोक जास्त वेळ न लावता म्हटली डायरेक्ट, तुकोबाराय भक्ती करा, भक्ती करा. तुम्ही आम्हाला सांगता भक्ती कशी करावी, कशी करावी ते तरी सांगा. तर तुकोबाराय भक्ती कशी करावी ते अभंगाच्या पहिल्या चरणात हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, थोर भक्ती आवडती देवा, हेच थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेच थोर भक्ती आवडती देवा, हेच थोर भक्ती आवडती देवा. तैसेच राहावे, देविले आनंदे तैसेची रहावे, संकल्पाली माया संसाराची, संकल्पाली माया संसाराची, देविले आनंदे तैसेच राहावे, देविले आनंदे तैसेच राहावे. हेची थोर भक्ती आवडती देवा, आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, थोर भक्ती आवडती देवा,
संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया. तुकोबाराय म्हणू लागले का भक्ती करा म्हणता, भक्तीचं स्वरूप तरी सांगा. तुकोबाराय भक्तीचं स्वरूप सांगतात, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची, संसारावरचं जे प्रेम आहे ना, ते प्रेम संकल्प त्याचा भगवंताच्या ठिकाणी करायचा का, हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. बघा, मार्मिक तुकोबाराय भक्तीचं मार्मिक स्वरूप सांगतात का, संसारावरचं प्रेम आहे ना, तिथून काढायचं आणि ते प्रेम भगवंताला अर्पण करायचं का, हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. संसार सोडायला नाही सांगितला, संसारावरचं प्रेम सोडायला सांगितलं, संसार सोडायला नाही सांगितला. आपण प्रचार करतात लोक, वारकरी संप्रदाय संसार सोडायला सांगतो. वारकरी संप्रदायातला एकही संतांनी कधी संसार सोडायला नाही सांगितला. संसारावरचं प्रेम सोडायला सांगितलं, संसार सोडायला नाही सांगितला. कोणत्याच संतांनी संसार सोडायला नाही सांगितला. म्हणजे संसारिक संत सोडा, ब्रह्मचारी संत असणारे संत ज्ञानोबाराय ते सुद्धा संसार सोडायला नाही सांगत. असोने संसारी जीवे गुकरी, असोनी संसारी जिहेवे गोकरी, असोने संसारी जीवे गुकरी, आसोने संसारी जीवे गुकरी. वेदशास्त्र उभारी माया सदा, वेदशास्त्र भारी माया सदा, वेदशास्त्र उभारी माया सदा, वेदशास्त्र उभारी माया सदा. चार पाच मोजके संत जर सोडले ब्रह्मचारी, तर सर्व संत गृहस्थाश्रमी होते. आणि सर्वांनी संसार केला, सर्व संतांनी संसार केला, संसारही असा केला का तो देवाला आवडला. सर्व संतांनी संसार केला, तो देवाला आवडला. मला सांगा, त्यांचा संसार देवाला आवडला, आपला परमार्थही देवाला आवडत असेल का नाही कुणास ठाऊक. त्यांचा संसार देवाला आवडला, कशावरून? अहो, देव त्यांचा संसार करू लागला याच्यावरून. त्यांचा संसार देवाला आवडला, अहो देव त्यांचा संसार करू लागला. पुरावा, उंच नीच काही नेणे भगवंत. पूर्ण अभंग बघून घ्या, 23 संतांची यादी आहे. 23 संतांचा संसार देवाने पूर्ण केला. देव त्यांचा संसार करू लागले, म्हणून त्यांचा संसार आवडला, म्हणूनच देव त्यांचे संसार करू लागले ना. म्हणजे संसार सोडायला कोणत्याच संतांनी सांगितलं नाही, संसारावरचं प्रेम सोडायला सांगितलं. तुम्ही म्हणता पहिल्या चरणात माया शब्द वापरलाय आणि तुम्ही प्रेम प्रेम लावून धरले. माया आणि प्रेम एकाच अर्थानेचे शब्द आहेत, त्याचे इथं भेद करून उपयोग नाहीये. संसारावरचं प्रेम आणि माया एकच. बाकी भेद हा व्यक्तिनिष्ठ होतो, पण हा केंद्रनिष्ठ असल्यामुळे संसारात माया आणि प्रेम एकच अर्थाने घ्यायचं. संसारावरचं जे प्रेम आहे ते तिथून काढा म्हणतात आणि भगवंतावर लावा, का हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे, असं तुकोबाराय या चरणातून म्हणतात. म्हणजे संसार सोडायलाच नाही, संसारावरचं प्रेम सोडायचं, संसार करायचा. संसार सोडून जमेन का? अहो, संसार सोडून राहायचं कसं? हे शरीर कसं चालणार? ही यंत्रणा, ही संसार केल्याशिवाय चालेल का? पोट कशाने भरण? संसार केल्याशिवाय पोट भरू शकत नाही. आणि संसार हाच परमार्थाचा पोशिंदा आहे. परमार्थाचा पोशिंदा संसार आहे.
त्याच्यामुळे संसार सोडायला कोणत्याच संतांनी सांगितलं नाही. संसारावरचं फक्त प्रेम सोडायला सांगितलं आणि ते प्रेम देवाला अर्पण करायला सांगितलं, देवाला समर्पण करायला सांगितलं. संसारावरचं प्रेम आपल्यात काय होतंय, हे थोड्या वेगळ्या अर्थाने लगेच संसार सोडा, संसार सोडायला. संसार सोडायचा नाही, संसारावरचं प्रेम सोडायचं. संसार हा देहासाठी करायचा. संसार कशासाठी करायचा? देहासाठी. आणि हा देह कशासाठी लावायचा? भजनासाठी, भक्तीसाठी, सुख समाधान शांती मिळवण्यासाठी वापरायचा हा देह. आपलं काय होतंय, जागच्या जागी टन होतोय, जागच्या जागी. संसार देहासाठी, देह संसारासाठी. आपण पुढे जातच नाही. आपली गाडी संसार देहासाठी करायचा पण देह भक्तीसाठी लावायचा. आपलं पुढे जातच नाही. संसार देहासाठी, देह संसारासाठी. जागच्या जागी टन मारतो, वळण घेतो, म्हणून फेऱ्यात अडकतो. तुम्ही एक उदाहरण सांगतो म्हणजे झटकन लक्षात येईल. मला सांगा, टोपी कशासाठी हो? टोपी कशासाठी? डोक्यासाठी. तिकडं सगळ्यांना मान्य आहे ना टोपी कशासाठी? जे टोपी घालत नाही त्यांना सुद्धा मान्य करायला लागेल. टोपी कशासाठी? डोक्यासाठी. आता मला एक सांगा, टोपी डोक्यासाठी बरोबर. आता डोकं कशासाठी? टोपी ठेवण्यासाठी. टोपी डोक्यासाठी जरूर आहे पण डोकं टोपीसाठी नाही. ह्या डोक्याने काही वेगळं डोकून पाहायचं म्हणून हे डोकं आहे. तसं आपलं जागच्या जागीच टन होते. संसार देहासाठी आणि देह संसारासाठी. त्याच्यामुळं काय झाले, आपण पुढे जातच नाही. म्हणून आपली भक्ती साजेशी नाही. आपली भक्ती चुकते आणि आपण तिथल्या तिथं खेळत राहिलोय. आपण संसारात असावं पण आपल्याच संसार नसावा. लक्षात घ्या बारकाईची वाक्य. आपण संसारात असावं, आपल्यात संसार नसावा. आपल्यात जर संसार शिरला तर आपल्याला बुडवल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणाने सांगतो, झटकन लक्षात येईल. मामासाहेब दांडेकर सांगायचे, नाव पाण्यात असावी पण नावेत पाणी नसावं. नाव पाण्यात असावी, तिचं पाण्यातच काम आहे, पण नावेत पाणी नसावं. नावेत पाणी शिरल्यावर काय होईल? नाव बुडन आणि बसणारे तरतील. अहो, नाव बुडवल्यावर बसणारे बुडणार. म्हणजे तसं आपण संसारात असावं पण आपल्यात संसार सुरू नाही. आपल्यात देव असावा, आपल्यात भक्ती असावी, अंतकरणात भक्ती असावी. म्हणून तुकोबाराय शॉर्ट मध्ये सांगतात, संकल्पावी माया संसाराची. तुम्ही जे संसारावरचं प्रेम आहे ना, ती तू काढा आणि ते देवाला अर्पण करा. आपला उलटा खेळ होतोय. आपण जे आतून प्रेम ज्याच्यावर करायला पाहिजे त्याच्या विरुद्ध क्रिया आपल्याकडून घडते. आपल्याकडे पद्धतच चुकतीये. आपली काय झाले, आपली पद्धत चुकली. जे अंतकरणापासून करायचं परमार्थ तो सवडीवर ठेवतो, तो प्रारब्धावर ठेवतो. आणि जो वरवर संसार करायचा तो अंतकरणापासून प्रेमाने करतो. अंतरे संसार भक्ती बाळाकार, अंतरी संसार भक्ती, अंतरे संसार भक्ती बाळाकार, अंतरी संसार भक्ती साराकार. म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतरा तुझे पायी, म्हणून अंतरा तुझे पायी. आपली पद्धत चुकतीये. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझे पायी. आपलं आणि भगवंताचं जे सुख समाधानाचं जे अंतर पडलंय ना, ते आपली पद्धत चुकल्यामुळं पडतंय. लक्षात घ्या, पद्धत चुकली आहे आपली. जो ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करत नाही आणि सुख समाधान जर भगवंताकडून मिळणार आहे तर संसारावर प्रेम करून काय करणार? कारण संसार हा सुख समाधान शांती मिळून देऊच शकत नाही, कारण त्याच्या स्टॉकमध्येच नाही. संसार मुळातच दुःखामुळे तो आपल्याला सुख समाधान शांती कशी मिळवून देईन? मग तुम्ही तिकडे जाऊन आपली पद्धत चुकतीये. आपल्याला सुख समाधान पाहिजे ना तर आपण भक्ती केली पाहिजे. आणि ती भक्ती, त्या भक्ती ही कशी केली पाहिजे त्याचं सूत्र तुकोबाराय सांगतात. प्रेम तुम्ही देवावर लावा, संसारातलं काढा. आणि आपली निसंकी पद्धत चुकली. जे आतून करायचं ते बाहेरून करतोय, बाहेरून करायचं ते आतून करतोय. देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो व्यभिचार. आपली पद्धत चुकतीये. सगळी वरवर चाललंय आपलं, सगळा दिखाव्याचा परमार्थ चाललाय.
जी अडचण फलाची शाश्वती असताना फल मिळत नाही, याचा अर्थ हा सगळा दिखावा चाललाय म्हणून फळ मिळत नाही. तुम्ही हे प्रेम भगवंतावर लावा, त्या भक्तीचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपली पद्धत चुकली, जे आतून करायचं ते बाहेरून करतोय आणि बाहेरून करायचं ते आतून करतोय. एक पेशंट डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्याला तपासणी केली. त्यांच्या आजार ध्यानात आला, डॉक्टराच्या आजार ध्यानात आला. डॉक्टरांनी काय केलं, त्याला 2 प्रकारची औषधे दिली. एक मलम दिलं आणि मलम काय सांगितलं, असं वळून चांगलं मालिश करायची, चांगलं चोळून घ्यायचं, असं मलम मालिश करायची. आणि एक दुसरं औषध दिलं, एक पातळ औषध दिलं का हे गरम पाण्यात घ्यायचं, असं चांगलं ढवळायचं आणि सकाळ संध्याकाळ प्यायचं. अशी 2 प्रकारची औषध दिली. एक वरून लावायचं आणि एक आतून एक प्यायचं, असे 2 औषध दिले. हा घरी गेला पाठ्या. यांनी काय केलं, जे आतून घ्यायचं ते वरून लावलं आणि जे वरून लावायचंय ते आतून घेतलं. काय झालं असं, आतूनही आग आणि वरूनही आग, आगच आग सगळी. म्हणजे पद्धत चुकली का त्याचा परिणाम व्हायच्या ऐवजी दुष्परिणाम होतो. आपली पद्धत चुकली आहे. आपण संसारात वावरायचं, परमार्थ हा प्रेमाने करायचा. आणि आपलं मला सांगा किती वर्ष परमार्थात गेले आपले, आणि परमार्थाचं जर फळच सुख समाधान आहे तर मग ते इतक्या दिवस का भेटत नाही, इतक्या दिवस का वाया चाललेत आपले, इतक्या दिवस परमार्थात असतानाही त्या परमार्थाचं फळच का भेटत नाही आपल्याला. म्हणजे आपली पद्धत चुकली म्हणून आपल्याला फळ भेटत नाही. पद्धत सुधारली लगेच फळ भेटेल. बघा एक उदाहरण सांगतो म्हणजे झटकन लक्षात येईल तुमच्या. एक 2-4 गांजाडी होते, ते प्रवासाला निघाल्यावर ते म्हणजे आपल्याला प्रवासाला जायचंय खरं, पण आपली सामुग्री सांगा ते चालवावी. आपली जी सामुग्री आहे ती बरोबर घ्या. मग त्या पुड्या ते काय जे लागतं ते असं पाणी बिनी सगळं बरोबर घेतलं. चिप्सचे पुडे, पाण्याची बॉटल, एक पिशवी, सगळं त्यात सगळं घेतलं आणि निघाले प्रवासाला निघाले. 4 जण होते, प्रवासाला निघाले. असे प्रवासाला निघता पुढे झाले. जसं त्यांना ध्यान आलं का ते बसायचे आणि अशी मळायची. तो असा मळावा लागतो असं मानता तुम्ही. बोला तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे उदाहरण सांगतो. ते असे मळायचे आणि मळून झाला का असे हाक मारायचे, बम बम भोले टेकडीवाले, कैलास के राजे, चिलिम भराए ताजा, दम लगाने तू भी आजा. ते शंकराला बोलवतात ते गांजाळू. आणि मग असे मळायचे आणि परत पुढे निघायचे. असे पुढे निघता त्यांना जे गावाला जायचं होतं ना ते गाव गंगेच्या पलीकडे होतं आणि हे अलीकडून चालले होते. असे चालले असताना उशीर झाला, संध्याकाळ होत आली. आणि संध्याकाळ होती, आता काय करायचं, आपल्याला तर गंगेच्या पलीकडच्या गावात जायचं, आता कसं जायचं. म्हटलं आता काय करा, आता एकदम मारला का त्या दमाच्या पावरवर आपण पलीकडे जाऊ. म्हणजे बसले, परत एकदम मारला आणि उठले, धोतर वर केलं आणि शिरल्यावर तिथे एक म्हातारा ग्रस्त होता. तो कुठंच निघालात, कुठं चाललेत. तो डोळं फुटलेत का. अरे दिसतंय म्हणून तर विचारला, अरे तू कुठं चाललात, तुला कुठं चाललंय म्हणजे तुला दिसत नाही का कुठं चाललोय. अरे दिसतंय म्हणून तर विचारतो कुठं चालला. अहो असं नाही, तुम्ही धोतर वर करून चालले म्हणून विचारलं. तो म्हणतो मग का भिजू द्यायचं. आता काही लोकांचं कसं असतं माहितीये का, सरळ बोलायचंच माहित नसतं. त्यांचं बोलणं म्हणजे ना छत्रीचा दांडा. कधी तुम्ही काही बोलायचा ते सरळ बोलणार नाही, ते आडवच बोलणार. अरे भिजू नाही द्यायचं, पण पुढं तू जाणार आहे ना तिथं 2 पुरुषापेक्षा खोल पाणी आहे. तू धोतर वर करून काय करणार आहे. तुला पोहता येतं का. तो म्हणतो पोहता काय असतं. अरे ते दुसऱ्याला विचारू लागले, तुला येतं का. तो म्हणतो मला नाही येत. तो म्हणतो तुला. तो म्हणतो मला नाही येत. चौथ्याला म्हणले तुला येतं का. हा म्हणतो मला येतं, पण दुकानात. मी घरी दुकानात आहे ना, गिऱ्हाईक नसलं का गादीवर असं हातपाय आलवून पाहतो. आता मला सांगा, हा गादीवरचा पोहणारा पाण्यात दम काढीन. अरे बाबांनो, तुम्हाला पोहता येत नाही ना, तुम्ही बाज माग फिरा, असंच बंगालच्या उपसागराला जाऊन मिळशान. मग आम्हाला तर पलीकडे जायचंय, मग आम्ही जाऊच शकत नाही का. तो ग्रस्त म्हटला जाता येईल तुम्हाला पलीकडं. असं वर जा, थोडं वर गेल्यावर आहे ना एक नावाडी आहे तिथं.
तो नावाडी अलीकडच्या माणसाला पलीकडच्या ठिकाणावर नेऊन सोडत असतो. तुम्ही वर जा. मग ते घाईघाई निघाले, वर निघाले, असे चालता वरच्या पूर्वेच्या दिशेने निघाले, गंगेच्या अशा रस्त्याच्या दिशेने निघाले. आणि मग हाक मारू लागले, अरे आता अंधार पडत चाललाय, आपण हाक मारून बघू, म्हणजे तो निघायच्या वेळेत असला तर थांबून राहील. म्हणून त्यांनी हाक मारायला सुरुवात केली, ओ नावाडी दादा, ओ नावाडी दादा, असे ते हाक मारू लागले. आता तो नव्हताच तिथं. तो अलीकडच्या काठाची माणसं पलीकडला नेऊन परत आला होता अलीकडं. अलीकडच्या काठाला त्यांनी नाव उभी केली होती आणि त्या नावेचा दोर एका शेजारच्या लिंबाच्या झाडाला बांधून टाकला होता. आणि त्याचे ते वडले ते एका झोपडीत तिथं असे एका पोत्याखाली असे लपून ठेवून तो त्याच्या घरी निघून गेला होता. आता तो तिथं नव्हताच, तो कसं उत्तर देणार? हे काय म्हणले, अरे हाक मारून काय उपयोग आहे? तो काय नाव घेऊन जाणार आहे का? नाव तर तिथं असेलच ना. तो काय नाव तर बरोबर घेऊन जाणार नाही ना, नाव तिथं असणारच आहे. आणि मग कशाला हाक मारतो? चला आपण, तो काय करतोय, वल्लेच मारतोय ना, आपणही वल्ले मारू. मग हे 4 जण आले, पाहिले तिथं हलताना नाव दिसली, नावेकडे गेले, अरे नाव तर आहेच, आता फक्त वल्ले बघायचे. शेजारी गेले झोपडीत इकडून तिकडे बरं बारकाईनं पाहिलं. जुनं त्यांना चाफायचं माहीतच होतं. त्यांनी बरोबर पाहिलं, त्यांना बरोबर ते हे भेटले, वल्ले घेऊन आले. ते म्हणले आता आपण 4 आहेत ना, आता 2 जणांची पाळी करायची. जे भले भक्कम होते ना ते पहिले बसले, जे आता रागाचे अथर्व माझ्यासारखे असे असले ते पहिल्या दामाच्या हातात. आपण रगदार आहे ना, आपण पहिल्या दामाला बसून नंतर दुसरा दम. असे ते 2 बसले आणि असे जोराने वल्ले मारतायत. वल्ले मारले, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, पण पलीकडचा काठ येईन. ते म्हणले, अरे किती वाजले बघा ना, आपण केव्हाचे वल्ले मारतोय, पलीकडचा काठ कसा येत नाही? ते म्हणतात, असा विचार करणं म्हणजे मूर्खपणाचं काम आहे. मारत राहा, कधी ना कधी मारत राहा. असा विचार करायचा नाही, फळाची चिंता नाही करायची, करत राहायचं, मारत राहा. ते दमले. ते म्हणले आता झाले बुवा, आता आमचं दुपारच्या टायमापर्यंत आता तुम्ही घ्या, आमची पावर संपली. ते दुसरे बसले, ते वल्ले मारायला सुरुवात केली. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, तरी पलीकडचा काठ काय येईल. शेवटी परत आदली बदली झाली. असे 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, तरी पलीकडचा काठ काय येईल. शेवटी तांबडं फुटलं आणि बघतायत तो पलीकडचा खाट खूप लांब दिसतोय. अरे बाबांनो, पलीकडचा खाट खूप लांब आहे, कसं काय? आणि रात्रभरात किती चालून आलो म्हणून अलीकडच्या काठाला बघू लागले, तर रात्री जिथं बसले होते तिथंच इंचभर सुद्धा हल्ले नाही, इंचभर. का बरं? लक्षात आलं तुमच्या? त्यांनी तो नावेचा दोर त्या शेजारच्या लिंबाच्या झाडाला बांधलेला होता ना, तो पठ्ठ्यांनी सोडलाच नाही. मला सांगा, किती दिवस त्यांनी वल्ले मारल्यावर ते पलीकडे जातील? 2 वर्ष, 5 वर्ष? अहो, 4घांचं आयुष्य गेलं तरी ते पलीकडे जाणार नाही. मग पलीकडे जाणारच नाहीत का? ते पलीकडे जाणारच नाहीत का? जाणार. त्यांनी काय करायचं, तो काठावरचा तो नावेचा दोर जो लिंबाच्या झाडाला बांधलेला आहे ना, तो पठ्ठ्यांनी सोडायचा आणि बघा, वल्ले मारा, 2च मिनिटात पलीकडच्या काठाला जाईल. आपले बाबांनो तेच झाले. आपण सुद्धा ह्या भक्तीच्या नौकेत बसलोय, ह्या परमार्थाचे वल्ले मारतोय एक एक. ही भक्तीची नौका पलीकडच्या काठाला नेऊन सोडणारी आहे. पलीकडे तो भगवान परमात्मा आहे, सुख समाधान शांती ही पलीकडे दिसते. आपण ह्या भक्तीच्या नौकेत बसलो, आपणही परमार्थाचे वल्ले मारतो. आपण कोणते वल्ले मारतो? प्यायची बंद केली, वल्ला मारला. माळ घातली, दुसरा वल्ला मारला. स्वाध्यायाला जाऊ लागलो, 3रा वल्ला मारला. नीतिमान जीवन जगू लागलो, 4था वल्ला मारला. माळ घातली, सगळं आचरण केलं, वारी करू लागलो, एक 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 परमार्थाचे वल्ले मारत राहिलो. मला सांगा, आपला पण हा प्रेम रूपी दोर, हा संसार रूपी लिंबाच्या झाडाला बांधलेला तसाच आहे. जोपर्यंत हा प्रेम रूपी दोर संसार रूपी लिंबाच्या झाडापासून आपण सोडत नाही आणि या भक्तीच्या नौकेत मारत नाहीत ना वल्ले परमार्थाचे, तोपर्यंत समाधानाचा पलीकडचा काठ कदापि शक्य नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संकल्पावी माया संसाराची. तुम्ही संसारावरचं प्रेम हे तिथून काढा आणि ते देवाला अर्पण करा.
का हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. याच्यात दुसरं एक अजून छोटंसं उदाहरण आहे कबीर महाराजांचं. कबीर महाराज भक्तीचा प्रचार करायचे उत्तरेत. त्यावेळेला भक्तीचा प्रचार ऐकून काही लोक कबीर महाराजांकडे आली आणि कबीर महाराजांना विचारू लागली, कबीर महाराज, भक्ती करायची म्हणजे नक्की काय करायचं ते सांगा. भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय करायचं, नक्की काय करायचं. कबीर महाराज म्हटले, सांगतो, उद्या या. आज जरा वेळ नाही, आज दिवसभर शिल्ल्या 2-2 कीर्तन झाली, शिल्ल्यासारखं झाले, उद्या या, आज नको. ते उद्या सकाळी लवकरच आली. कबीर महाराज शेतात राहायचे, एक घर होतं, शेतात घर होतं. कबीर महाराज बाहेर आले. ती लोक आली सकाळी विचारायला, कबीर महाराज भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं. कबीर महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलंच नाही. डायरेक्ट शेजारी आहे ना एक कांद्याचं रोपाचं वाफा होता, त्या कांद्याच्या रोपाच्या वाफ्याकडे गेले आणि डायरेक्ट रोप उपटायला सुरुवात केली. कांद्याचं रोप टाकलं होतं, रोप उपटायला सुरुवात केली. लोकांना काय वाटलं, ही काय कितीक रोप आहे, आपण पण त्यांना मदत करू, पटकन होऊन जाईल. पटकन उत्तर आपल्याला मिळवायचंय ना, त्यांचं काम पटकन. आता कसं असतं, घरून ऑर्डर असती का हे काम संपल्यावर तुमचा परमार्थ करा, तुम्हाला कुठं जायचं तिकडं जा, पण ते घरचं पहिलं करून जा. त्याच्यामुळं ते सांगितलं असेल, घरच्यांनी सांगितलं असेल काम, म्हणून ते मदत करू लागू, म्हणजे ते पटकन रिकामे होतील आणि आपल्याला उत्तर देतील. हे लोक त्यांना रोप उपटू लागले. रोप उपटलं, चांगल्या गड्ड्या बांधल्या, कॅरेटमध्ये ठेवलं. कॅरेटमध्ये ठेवल्यावर त्यांना वाटलं देतील आता उत्तर. कबीर महाराजांनी ते कॅरेट उचललं आणि शेजारी एक मोठं शेत होतं, त्या शेतात असे वाफे बांधले होते, त्या वाफ्यात गेले आणि पाणी सोडलं आणि रोप लावू लागले. लोक म्हटले, अरे काय उपटायचं ठीक होतं बुवा, आता हे तर एक ते वसरीच पान करायला लागले, हळूहळू कामच लांबवायला लागले आपले. पण किती गे, आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर लवकर होऊ शकतो, आपण मदत केली तर लवकर होईल. म्हणून सगळेजणांनी धोत्रवर सारली आणि लावायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर लावायला सुरुवात केली. कांद्याचं रोप लावून वगैरे झालं, लागवड झाली, बाहेर आले, बेंडावर आले, असं चांगलं हातपाय चांगले धुवून घेतले, चांगलं तोंडावर पाणी मारलं आणि असे बाहेर आले. सगळे हातपाय धुवून बाहेर आले. कबीर महाराज म्हणतात, आता मग थांबता का जाता. लोक म्हणू लागले, काय काय झाले बाबा, थांबता का जाता. अहो आम्ही विचारायला आलो, भक्ती म्हणजे काय ते सांगा. तुम्ही म्हटले आम्हाला सांगतो आणि आता मग विचारता थांबता की जाता. अहो सांगा ना आम्हाला भक्ती म्हणजे काय, भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं ते तर सांगा ना. आम्हाला तुम्ही काहीच सांगितलं नाही. कबीर महाराज म्हणले, अहो कधीच सांगितलं नाही म्हणता. अहो कधीच सांगितलं भक्ती म्हणजे काय. अहो काय बाबा, आम्हाला काय कळत नाही का. अहो तुम्ही आल्या तुम्ही रोप उपटायला लागली, आता रोप उपटायला लागेल म्हणून आम्ही रोप उपटू लागलो. म्हणलं पटकन होऊन जाईन, रोप उपटून झाल्यावर सांगशाल. रोप उपटून झाल्यावर तुम्ही पांगवायला लागले. ते आमच्याकडे असं वावरात पांगून ठेवतात, जिथं जिथं वाफा असन तिथं असं पांगून ठेवतात. पांगवायला लागले, आम्ही पांगवू लागलो. म्हणलं लेबर आज आले नसतील, धोका दिला असेल, म्हणून तुम्ही लावायला लागले, म्हणून आम्ही लावू लागलो. लावून झाल्यावर हातपाय धुवून आता बाहेर निघलोय आणि तुम्ही म्हणता थांबता का जाता. अहो आम्हाला सांगा ना भक्ती म्हणजे काय आणि भक्ती नेमकी कशी करायची सांगा ना. कबीर महाराज म्हणतात, अरे बाबा नो, अरे कधीच सांगितलं भक्ती म्हणजे काय. अरे भक्ती म्हणजे काय परत सांगू तुम्हाला. अरे कृतीतूनच सांगितलं तुम्हाला. म्हणले कसं. कबीर महाराज म्हणतात, ह्या से उखाडना और ह्या लगाना. अरे यालाच तर म्हणतात भक्ती. भक्ती म्हणजे काय, भक्ती 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 म्हणजे काय. ह्या संसार रूपी वाफ्यातलं हे प्रेम रूपी दोर उपटायचं आणि शेजारच्या भरलेल्या परमार्थाच्या अशा वाफ्यात, अशा शेतात, चांगल्या मुसलेल्या शेतात ते लावायचं. यालाच तर भक्ती म्हणतात. ह्या से उखाडना और ह्या लगाना. हीच भक्तीची पद्धती. हे प्रेम आहे ना, प्रेम संसारातलं काढा आणि ते परमार्थात लावा, का हीच देवाला आवडणारी सर्वात भोर भक्ती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. तुम्ही ह्या संसारावरचं प्रेम काढा आणि ते भगवंताला अर्पण करा, का ही देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. इथं आवडती म्हणलं आणि थोर म्हटलं, दोन विशेषण दिलेत, आवडती आणि थोर. आवडती काय म्हटलं, प्रेम हे देवाला आवडती भक्ती आहे. प्रेम, देवाला तुम्ही काय देता हे देव पाहत नाही, कोणत्या भावनेने देता हे पाहत होतो. तो अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची,
देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. त्याला दुसरं काहीच लागत नाही. त्याला दुष्काळ जर काय असेल ना तर फक्त प्रेमाचा. त्याला फक्त प्रेमच पाहिजे. तू का म्हणे होय भाव्याची संतोषी वसे नामापाशी आपोलिया. त्याला प्रेमाशिवाय त्याला आवडी ऐका माई मा आवडीची बोरे खाई भिल्लिटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. मला सांगा त्या शबरीनं काय भक्ती केली होती हो? काय केलं होतं? तिनं बोरे दिली उष्टी ती पण. मला सांगा तिनं कोणतं कोलगेट लावलं होतं? त्या शबरीनं कोणतं कोलगेट लावलं होतं? पण ती बोरे सुद्धा भगवंतानी आनंदाने खाली प्रेमाने खाली. कशामुळं? ही भावाची ताकद आहे, ही प्रेमाची ताकद आहे. देव काहीच पाहत नाही, देव फक्त प्रेम पाहतो, काहीच पाहत नाही. गुण दोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे वश्य पाणी प्रेमे चक्र पाणी वश्य होय. कालच महाराजांनी मला प्रमाण सांगितलं. म्हणजे फक्त देव काहीच पाहत नाही, फक्त प्रेम पाहतो. एकाच श्लोकात सांगतो तुम्हाला. त्यांनी व्याधाचं आचरण पाहिलं नाही, त्यांनी ध्रुवाचं वय पाहिलं नाही, त्यांनी गजेंद्राची विद्या पाहिली नाही, त्यांनी विदुराची जात पाहिली नाही, त्यांनी उग्रसेनाचं पौरुषत्व पाहिलं नाही, त्यांनी कुब्जेचं रूप पाहिलं नाही, त्यांनी सुदाम्याचं धन पाहिलं नाही, त्यांनी फक्त प्रेम पाहिलं. काहीच नाही पाहिलं, त्यांनी फक्त प्रेम पाहिलं. व्याधस्य चरणम ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादव पतेर उग्रस्य किं पौरुषम कुब्जा या कमनीय रूपमधिकम किं तत्सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलनच गुणैर भक्तिप्रिय माधवा. ते दुसऱ्या याच्यात भक्तिप्रिय श्रीपती म्हटले एका दुसऱ्या याच्यात. म्हणजे देव काहीच पाहत नाही, देव फक्त प्रेम पाहतो. म्हणून तुकोबारा म्हणतात हे प्रेम आहे ना, प्रेम समर्पण करणे हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. नारद महर्षीनं सुद्धा हेच सांगितले. सात्वास्मीन परम प्रेम रूपा. भक्ती प्रेम अर्पण करणं हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. म्हणून आवडती शब्द वापरला. आणि दुसरा शब्द वापरला थोर. थोर का? कारण ही भक्ती घडली का सर्व भक्ती घडल्या जातात. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही 9 प्रकारची भक्ती आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. ही भक्ती प्रेम असल्याशिवाय श्रवण होत नाही. प्रेम असल्या कोणतंच पद प्रेम असल्याशिवाय होत नाही. म्हणून थोर म्हटलं. म्हणून तुकोबाराय पहिल्या चरणात म्हणतात हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. आणि पुढचं ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवाबाई. ही पुढची चारणं मी एका रूपकाच्या माध्यमातून सोडवणार आहे. त्यापूर्वी प्रेमाने भावार्थाचा असा विराम म्हणून आपण भगवंताचं भजन करू. जय जय विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई. चितोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी बार वाहू हा संसार देवा पाय. तुकोबारा ह्या 4 चरणातून 4 भक्ती सांगतात. ह्या भक्ती 4 सांगतात. आणि ह्या 4 भक्तीला भागवतात 4 उदाहरणं आहेत.
मी आपण ह्या 4 उदाहरणाच्या साह्याने ही 4 चरणं सोडू, म्हणजे अभंगही सोडला जाईल आणि परंपरा राखली जाईल अभंग सोडवण्याची, आणि आपलं वेळेत होईल. पहिलं उदाहरण, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. या तुकोबराय आवर्जून जे भक्तीचं स्त्री पात्र आहे ना, ते स्त्री पात्र भक्तीचं द्रौपदी हे लक्षात घेतात. द्रौपदीचं उदाहरण देतात का द्रौपदी ना, हे पहिलं चरण हे द्रौपदीसाठी बघून तुकोबाराने द्रौपदी लक्षात ठेवून हे पहिलं चरण केले. का तिनं जी भक्ती केली ना, ती संसारावरचं प्रेम तिनं काढलं आणि ते प्रेम तिनं देवाला अर्पण केलं. ही भक्ती द्रौपदीने सिद्ध करून दाखवली. ज्या वेळेला द्रौपदीला भर सभेत ओढून आणलं, त्यावेळेला त्या द्रौपदीनं पहिल्यांदा धावा केला नाही. त्या पहिल्यांदा तिनं आपल्या पतिदेवांकडे पाहिलं. 5च्या 5 पतिदेव खाली डोकं ठेवून खाली डोकं केलं, त्यांनी खाली माना घातल्या, काही करू शकले नाही. सगळ्या ज्येष्ठ पितामहांकडे पाहिलं, द्रोणाचार्यांकडे पाहिलं, ऋषीमुनींकडे पाहिलं, सगळ्यांकडे पाहिलं, पण कोणी मदत करू लागलं नाही. ती संसारावरचं प्रेम पाहत राहिली. आपले पती शूर आहेत, ते येतील आपल्याला यातून बाहेर काढतील. हे पितामह आहेत, धर्म सांभाळणार आहेत, आपल्याला धर्माला डाग लागू देणार नाहीत. ह्या प्रेम त्या पितामहांकडे पाहिलं, सगळ्या ऋषीमुनींकडे पाहिलं, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, फेडीची वस्त्र. ज्या वेळेला दुःशासनाने तिची वस्त्र फेडायला सुरुवात केली, त्यावेळेला तिच्या लक्षात आलं का हे आपल्याला कोणच आपल्याला तारू शकणार नाही. ही आपले आज 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 ह्या कौरवामध्ये ह्या कौरव स्त्रीचा अपमान होणार आहे, हा डाग लागणार आहे आपल्याला. आणि आज आपण काय करणार, आपण कोणाला तोंड दाखवणार, आपली भक्ती काय करू आता, असं तिनं नंतर तिच्या लक्षात आलं का आज आपण विचार केला पाहिजे का आज आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते आपल्याला मदत करणार नाही. आज आपण भगवंताचा धावा केला पाहिजे आणि तो भगवंत आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तिनं भगवंताचा धावा केला, पण धावा केल्यावर भगवंत लगेच निघाना. धावा केल्यावर लगेच निघाना. शेवटी रुक्मिणीनं विचारलं, अहो ती माझी बहीण एवढा धावा करते आणि तुम्ही जात का नाही, का जात नाहीत? त्यावेळेला रुक्मिणी म्हणते, अरे मागाच्या पासून याला त्याला मोबाईल लावीत बसली, तिला पहिलं माझा नंबर माहित नव्हता. ज्या वेळेला सुरुवातीला ज्या वेळेला तिनं हात लावला दुःशासनाने ओढलं, त्याच वेळेला जर माझा धावा केला असता तर त्या क्षणाला दुःशासनाला भस्म करण्याची ताकद माझ्या नुसत्या संकल्पात होती. ती त्यावेळेला ती नवऱ्याकडे पाहायला लागली, पतीकडे पाहायला लागली. ज्या वेळेला तिनं ज्या वेळेला तिला तिथून काढलं, तेव्हापासून मी टीव्हीवरचा सिरियल बंद करून सारखा दरवाजाकडे टक लावून पाहत होतो. एकदाची रिंग वाजली का लगेच उडी टाकायची, वाटच पाहून होतो. ज्या वेळेला ज्या गोष्टीला करत गेलो, मी दरवाजापर्यंत जायचा आणि परत मागं यायचा, परत जायचा आणि परत मागं यायचा. ही माझं नावच घेईना. ही त्याच्याकडून अपेक्षा करू लागली आणि ज्या वेळेला सगळ्यांचं अपेक्षा भंग झाला तिचा, त्या वेळेला तिला ह्या भावाची आठवण आली ना. मग ज्या वेळेला क्षणी भावाची आठवण आली, त्या क्षणी भगवंताने तिथं येऊन द्रौपदीची लाज राखली. मला सांगा, द्रौपदीनं काय भक्ती केली हो? संसारावरचं प्रेम तिनं संसारातलं काढलं आणि ते प्रेम तिनं भगवंताला अर्पण केलं आणि ती भक्ती देवाला आवडली आणि द्रौपदीचं रक्षण झालं. केलं का नाही? द्रौपदीचं रक्षण केलं ना भगवंतानी. तसं सुद्धा आपण सुद्धा प्रेम हे संसारातलं काढा, हे संसारातलं प्रेम काढा आणि ते भगवंताला अर्पण करा. तुम्ही असं सगळं म्हणशाल, अहो प्रेमाशिवाय संसार होईल का? प्रेम, संसारातलं प्रेम काढायचं आणि ते भगवंताला जर अर्पण करायचं तर संसार कशाच्या जीवावर करायचा? संसारात प्रेम पाहिजे ना. शंका येईल का नाही प्रत्येकाच्या मनात? संसार कशाच्या याच्यावर करायचा? प्रेम पाहिजे ना. मला एक सांगा, संसार करायला प्रेम लागतं कोणी सांगितलं? तुम्ही म्हणता आम्ही रोज बघतोय, काय सांगावं लागतंय त्याला? घरी आई वडिलांचं प्रेम पाहिजे का नाही? आणि तुम्ही म्हणता प्रेम काढायचं तिकडे लावायचं, मग घरी काय करायचं?
तुम्हाला कोण म्हटलं आई वडिलांवर प्रेम करा? आई वडिलांवर प्रेम करू नका तुम्ही म्हणता सटकली का काय? नाही नाही, त्यांनीच सांगतोय आई वडिलांवर प्रेम करू नका, आयुष्यभर त्यांचा आदर करा. त्यांच्या ज्या मनात कल्पना आहेत ना त्या उभ्या करा, का तेच त्यांचं प्रेम आहे. तुम्ही हा प्रेमाचा दिखावा त्यांना मान्यच नसतो. आदर आणि त्यांच्या मनातली गोष्ट एकदा मुलाने केली का हेच त्यांच्यासाठी प्रेमाची गोष्ट आहे. प्रेम करू नका त्यांच्यावर, प्रेमाची भीकच घेत नाहीत ते. अहो तुम्हाला त्यांनी जन्म दिलाय तर ते तुमच्याकडून प्रेमाची काय अपेक्षा करणार आहेत? तुमच्याकडून त्यांना प्रेमाची अपेक्षा नाही, त्यांना आदराची आणि ते जे संस्कार करतात त्या संस्काराने वागण्याची याच अपेक्षा आहे, प्रेमाची नाही. म्हणून प्रेम करू नका आई बाबांवर. दुसरं भावाभावावर सुद्धा प्रेम करू नका. तुम्ही म्हणता कसं काय सांगता? ते म्हणून बुद्धीनच सांगतोय. भावावर प्रेम करू नका, भावाबरोबर इनामदारीनं राहा. प्रेम करू नका भावाबरोबर आयुष्यभर इमानदारीनं राहा, प्रामाणिकपणे राहा, त्याच्याशी प्रामाणिक ठेवा. हेच प्रेम आहे. त्याला इतर प्रेमाची आवश्यकता नाही. ईदभर बांधासाठी भांडण करता, सातबारा त्याचा कमी का माझा कमी, भांडणं करता, काय हे प्रेम आहे? म्हणून प्रेम करू नका, प्रामाणिक राहा. दुसरं तुम्ही म्हणा बायकोवर तर प्रेम करायला लागेल ना? नाही, बायको सुद्धा प्रेम करायची आवश्यकता नाही. एकच शब्द सांगतो, आयुष्यभर बायकोला विश्वास ठेवा. बायकोवर विश्वास हीच प्रेमाची जागा आहे बायकोची. तुम्ही तिच्यावर संशय कधी मनात येऊ देऊ नका. आयुष्यभर तिच्यावर विश्वास ठेवा, तिची कदर करा, तिच्या कष्टाची कदर करा. बाकी प्रेमाची गरज नाही. तुम्ही जर तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिच्या कष्टाची कदर केली ना, ती तुमच्याकडे कोणताही हट्ट करणार नाही. लक्षात ठेवा. प्रेम करू नका, विश्वास ठेवा तिच्यावर. अशी प्रत्येक गोष्ट तुम्ही जगावर नका प्रेम करू, मदत करा त्यांना. आपल्या आईवडिलांसारखे कुणी असले त्यांना आधार द्या, मदत करा, प्रेम करू नका. मी तुम्हाला का सांगतोय? हे सगळं आहेत ना, सगळं मी हे जे सांगितलं ना, हे प्रेमाचे तुकडे आहेत, तुकडे. आणि ह्या तुकड्यांनाच आपण संसारात प्रेम समजू लागलोय. ही आपली दिशाभूल झाली. हे प्रेम नाहीये, ही एक प्रेमाचा टप्पा आहे, हा प्रेमाचा तुकडा आहे. आणि तुम्हाला एक सांगू, एक वाक्य, हे सगळं मिळून एक प्रेम आहे, त्याला माया म्हणतात. हे जे छोटं आई वडिलांचं, मुलाचं, नवऱ्याचं, भावाचं, हे जे सगळं मिळून आपले जे प्रेमाचे तुकडे केलेत ना, हे सगळं प्रेम एकत्र करायचं आणि ते सर्व प्रेम भगवंताला समर्पित करायचं. का हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती. म्हणून ती भक्ती द्रौपदीने केली, आपलं प्रेम काढलं आणि ते भगवंताला समर्पित केलं. दुसरं उदाहरण, ठेविली अनंत दैसेची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. यात तुकोबारांच्या डोळ्यासमोर सुभद्रा होती. सुभद्रा म्हणजे अर्जुनाची पत्नी, अभिमन्यूची आई. ज्या वेळेला चक्रव्यूहाची रचना झाली, अर्जुनाला कोणत्या तरी एका बाहेर लांब दूर वनात नेलं गेलं आणि अभिमन्यूचा काटा काढण्यासाठी चक्रव्यूहाची रचना झाली. आणि चक्रव्यूह शिरण्याची कला कोणातच नव्हती, फक्त अर्जुनात होती. म्हणून अर्जुनाला दूर नेलं गेलं, एकट्या अभिमन्यूला गाठलं आणि अभिमन्यूचा घात केला, अभिमन्यूचा वध केला. आणि अभिमन्यूचा वध केल्यावर सगळ्या सैन्यात शांतता झाली. पांडवांत शांतता झाली असं नाही, कौरव सेनात सुद्धा शांतता झाली. कारण अभिमन्यू चॉकलेट खेळाडू होता, देखणा होता, कुशल होता आणि दोन्ही सैन्यात सर्वांचा आवडता होता. अभिमन्यू पराक्रमी होता, शूर होता, एका देवाचा भाचा होता. एवढी ताकद होती त्याच्यात, इतका शूर होता तो. त्याचा घात झाल्यावर सगळं युद्ध थांबलं गेलं. ज्याच्या तंबूत अशा दुःखाच्या छटा निघाल्या. ज्या वेळेला दुःखाच्या छटा निघाल्या त्यावेळेला पांडव तंबूमध्ये चर्चा चालू झाली. आता त्या सुभद्रेकडे जायचं कोणी आणि कोणी सांगायचं? ह्या सुभद्रेला निरोप कसा द्यायचा, कसं जायचं सुभद्रेकडे, कोण जाणार सुभद्रेकडे, असा विचार गेल्यावर ज्या वेळेला सगळ्यांची चर्चा आली, कोणी जाऊ शकत नाही, कोण सांगायचं त्या सुभद्रेला? ती देवाची बहीण आहे, तिला कोण समजून सांगणार?
शेवटी सर्वांमध्ये असं ठरलं का देवानेच जाऊन सुभद्रेला समजायचं. कोणाची ताकद नाही सुभद्रेला समजवायची. सगळ्यांनी सर्वस्वी जबाबदारी त्या भगवंतावर दिली आणि भगवंताला म्हटलं, भगवंता तुम्हाला तुमच्या बहिणीला समजावं लागेल. अहो तुमची बहीण आहे. देव म्हणतात, अरे बहीण जरी माझी असली ना, पण ती एका मुलाची आई आहे ना रे. बहिणीला समजून सांगता येईल, एका मुलाच्या आईला समजून नाही सांगता येईल. कसं समजून सांगू मी तिला, कसं सांगू. शेवटी नाईलाज झाला आणि देव सुभद्रेच्या घरी गेले, सुभद्रेच्या महालात गेले. सुभद्रेला काहीच माहित नव्हतं. सुभद्रेला पाहिलं, अरे दादा आलाय. तिनं पंचारती आणली आणि दादाला ओवाळायला सुरुवात केली. दादा म्हणतो, अरे सुभद्रा नको ओवाळू, येऊ दे मला आत. भगवंत आत आले बसले. तिनं पूजा करायला सुरुवात केली. अरे सुभद्रा पूजा वगैरे करू नको, बस ना. कशी आहेस तू, काय करतेस, काय चाललंय. काय नाही, असंच. कसा आलास, असंच आलो. अभिमन्यू ना, अभिमन्यू काय. अरे दादा तू बाकीचं काय नेहमीच बोलतो, हे बोल ना. आज तू एकटा आहे, मी एकटा आहे, बोल ना आपल्या भाऊ बहिणीचं. सांग ना, कसा आहेस तू, काय चाललंय. नाही, आपला अभिमन्यू आहे ना. अरे काय ते अभिमन्यू सारखं लावलंय. अरे अभिमन्यू युद्धात गेलाय. तुला माहिती आहे ना, तुझा भाचा आहे तो किती शूर आहे, तुला माहिती आहे किती पराक्रमी आहे. तो युद्धात गेलाय, बघ येईल आता. तू सांग मी त्याला ओवाळायला जाऊ का. तो काहीतरी युद्धात मोठा पराक्रम करून आलाय का. नाही ग, अभिमन्यू आहे ना. अरे सांग ना, काय सारखं अभिमन्यू लावले, सांग ना एकदाच. अरे तो अभिमन्यू आहे ना. काय ओवाळायचं का त्याला, काय तुझ्या वेगळं डोक्यात असेल ना सरप्राईज, ते सांग. अरे सरप्राईज वगैरे काय नाही, तो अभिमन्यू आहे ना. अरे काय. सुभद्रा म्हणते, अरे देवा काय सांग ना एकदाच, काय सारखं अभिमन्यू लावले. देवाने अंतकरण घट्ट धरलं. देव होता तरी तो देव असून सुद्धा त्याने अंतकरणाचा चंबू केला आणि देव म्हणू लागला, अरे सुभद्रा आपला अर्जुन मेलाय, अभिमन्यू मेलाय, धारातीर्थी पडलाय, आज पावलाय अभिमन्यू आपल्याला. त्या सुभद्रेने देवाकडे पाहिलं आणि तशीच उभी राहिली स्तब्ध. देव म्हणू लागले, ही काय करते अशी का स्तब्ध राहिलीये. काही अटॅक बिटॅकचं वातावरण नाही ना. देव असे हलवू लागले. तिनं हात झटकला. सुभद्रेने देवाचा हात झटकला. का ग, तुला कळलं का मी काय म्हटलोय ते. हो कळलंय. काय, आपला अभिमन्यू मरण पावलाय, संपलाय, गेलाय, कळलं मला. अरे कळलं आणि तुला काहीच परिणाम नाही तुझ्यावर, तुला काहीच वाटलं नाही. ते नाही वाटलं. अगं काय अशीस तू. बाकींना कोणी धिंगाणा घातला असता, त्या बांगड्या बिंगड्या फोडून तिथंच धिंगाणा चालू केला असता आणि तुझ्यावर काहीच परिणाम नाही. अरे तुला मी काय सांगतो तुझ्या लक्षात आलंय का. आपला अभिमन्यू गेलाय आपल्याला सोडून कायमचा. कळलं रे देवा, बहिरी आहे का मी. कळलं मला, आपला अभिमन्यू मरण पावलाय, गेलाय, आपल्याला आता भेटणार नाही. कळलंय मला. आणि मग तुझ्यावर काहीच परिणाम कसा नाही झाला. त्यावेळेला ती सुभद्रा तुकोबारांच्या भाषेत सांगते देवाला, ए देवा तुला वाटलं अरे मी तुझी बहीण आहे. अरे जीवनात कोणताही प्रसंग जरी आला ना, त्याला सामोरं जायचं हे तू शिकवलंय ना. आणि मग त्यात आज अश्रू ढाळून मी काय करणार. जी परिस्थिती निर्माण झाली आहे ना, त्याच्यात भक्कमपणे तू जसं मला सांग, अभिमन्यू जाणं आणि राहणं ही कोणाची इच्छा आहे रे. ही तुझीच इच्छा आहे ना. तुझ्या इच्छेशिवाय ह्या जगात काय होतं. तुझी या इच्छेने सूर्याशी चालणे तुझ्या, हा म्हणजे सर्व तुझ्या हातात आहे, सगळं तुझ्या इच्छेने चालतंय. ह्या वृक्षाचे पान जे हलतंय ना, हे तुझ्या सत्तेने. वृक्षाची ये पाने हले तुझी सत्ता, राहिली अंता मग कुठे. अरे हे सगळं तू ब्रह्मांड नायक परमात्मा, तू हे सगळं विश्व निर्माण केले. हे सगळं तुझ्या इच्छेने चाललंय, तुझ्या नियमाने चाललंय, तुझ्या आधिपत्याखाली चाललंय. मग अभिमन्यू जाणं आणि राहणं ही तुझीच इच्छा आहे ना. तू तुझ्याच इच्छेने अभिमन्यूला जर तुझ्याकडेच नेलंय, तर मग तुझी इच्छेचा मी आनंद कशाला करू.
अरे मी भगवंताची बहीण आहे रे, मी तुला खाली बघायला कसं लावीन? तुझ्या इच्छेशिवाय कोणती जीवनात अनुकूल परिस्थिती असू किंवा प्रतिकूल परिस्थिती असू, तो भगवंताने दिलेली जशी परिस्थिती असेल ना, त्याच्यात समाधान ठेवून राहणं हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. आणि हे सुभद्राचं उदाहरण तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणातून ह्या विश्वाला देतात. बाबांनो, जीवनात अनुकूल परिस्थिती असली ना, ती भगवंताची कृपा आहे, आणि प्रतिकूल परिस्थिती ही भगवंताची दया आहे. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला आपण भगवंताचा प्रसाद म्हणून सामोरे जायचं, आपले भोग म्हणून आणि भगवंताचा प्रसाद म्हणून जसं असेल ते स्वीकारायचं आणि चित्तात समाधान ठेवून राहायचं. ही देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती. 3रं उदाहरण तुकोबारायांनी 3ऱ्या उदाहरणात डोळ्यासमोर कुंती माता धरली. ज्या वेळेला हे सर्व सैन्य सगळं युद्ध संपलं, त्यावेळेला भगवंत पुन्हा द्वारकेला निघाले. सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ आली. निरोप घ्यायच्या वेळी आल्यावर सगळ्यांना निरोप घेता घेता कुंती मातेकडे आले. कुंती मातेकडे आले आणि कुंती मातेला म्हणता, ए आत्या, इतक्या दिवस मी तुझ्याकडे राहिलो, आता जातोय परत, सांग ना तुझ्यासाठी काय देऊ? आत्या म्हणली, काही नाही, इतकं सगळं देतोय, इतकं सगळं सांभाळतोय, नको काही देऊ, आता काही आवश्यकता नाही, सगळं तुझ्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे, काही नको. अगं आत्या, अगं मी म्हणतोय, तुझा भाचा म्हणतोय, माग ना. सगळी मागतात रोज माझ्याकडं, सगळी. अरे मी तुला म्हणतोय, तू माग, माग ना काहीतरी माझ्याकडं. त्यावेळेला कोणती म्हणती, नको रे, काही नको मला. पुन्हा देवाचा आग्रह झाल्यावर शेवटी ती कुंती माता भगवंताकडे एक प्रसिद्ध मागणं मागते. व्युत्पत्तः संतुन शश्व तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्स्यात् पुनर्भव दर्शनम. हे प्रसिद्ध मागणं आहे कुंती मातेचं. ए देवा, तुला जर द्यायचंच जर असेल ना, तर माझ्या जीवनात फक्त दुःख दे. का बरं तुला दुःख देऊ? बाकीचे तर काय काय मागतात, बाकीचे नोकरी मागतात, काही लॉटरी मागतात, काही जागा मागतात, काही वेगवेगळे चॅनलवर जायला मागतात, कोण कुठं, कोण गाड्या मागतं, काय मागतं, आणि तू दुःख मागते, असं का? त्यावेळेला कुंती माता म्हणती, मी दुःख का मागते माहिती देवा? अरे दुःखाच्या वेळेला फक्त तुझीच आठवण येते म्हणून दुःख लागते. अरे हे दुःख जीवनात जे येत आहे ना, ते आपल्या संचिताचं फळ समजायचं आणि जसं असेल तसं भोगायचं. कारण आपल्या जीवनात जो भोग घडतोय ना, हा क्रियमानाचा नाही, हा संचिताचा आहे, हा पूर्वी करून ठेवलेला संचिताचा आहे. मग आपल्या जीवनात पूर्वी करून ठेवल्याचा जर भोग येणार असेल आणि तो जर आपल्याला भोगावाच लागत असेल, तर मग रडत का भोगायचं? वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. जर दुःख रडत राहून जर दुःखाचंच पारण होणार आहे, तर ए देवा रे, दुःखच दे, का त्या दुःखालाही मी ते भोग भोगून तुझा प्रसाद समजून मी त्याप्रमाणे तुझ्या चित्तात तुझा प्रसाद, तुझा भोग समजून मी चित्तात समाधान ठेवून राहीन आणि हा संचिताचा भोग समजून मी हा भोग भोगून काढीन आणि त्या दुःखात तुझी आठवण येईन. हेच तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगता. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगने ते फळ संचिताची. आणि शेवटचं उदाहरण तुकोबारायांनी जे दिलंय ना, ते उत्तरेचं दिलंय. तुका म्हणे, घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. ज्या वेळेला युद्ध सर्व संपलं, त्यावेळेला त्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. अश्वत्थाम्याने, दुर्योधनाने सेनापती म्हणून शेवटी तो त्या डोहात असून तिथं अश्वत्थामा आला. अश्वत्थाम्यावर वर्णन करून शेवटी अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. आणि ते ब्रह्मास्त्र ज्या वेळेला येत होतं, त्यावेळेला ब्रह्मास्त्राला कोणतंच अस्त्र पर्याय नाही. ह्या जगात सर्वात टोकाचं जर कोणतं अस्त्र असेल तर ते ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्राला कोणतंही अस्त्र प्रतिकार करू शकत नाही. ज्या वेळेला अशी वेळ आली, त्यावेळेला भगवंतानी यावत जगाला सांगितलं, अरे त्या ब्रह्मास्त्राचा कोणी पाडाव करू शकत नाही. त्याला एकच करू शकतो, का तुम्ही त्याला शरण जा, त्याच्या समोर हात जोडा, का ते हात जोडून ज्याने हात जोडलं त्याला ते काही करत नाही. सर्वांनी हात जोडायची आज्ञा केली भगवंतानी. शेवटी सर्वांनी त्या ब्रह्मास्त्रासमोर हात जोडले. ते ब्रह्मास्त्र सगळं बिगर हात जोडलेलं शोधत 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 शोधत
ज्या वेळेला ते महालात आलं, तंबूत आलं पांडवांच्या, सगळ्यांनी हात जोडले. शेवटी उत्तरा होती. उत्तरा त्यावेळेला गरोदर होती. उत्तरेच्या पोटात परीक्षितीचा गर्भ होता. उत्तरेच्या पोटात परीक्षितीचा गर्भ होता. ते ज्यावेळेला ब्रह्मास्त्र सगळीकडून आलं शोधत शोधत, सगळ्यांनी हात जोडले, कोणाला काहीच करता नाही आलं. शेवटी ते उत्तरेच्या दिशेने येऊ लागलं. उत्तरेच्या दिशेने आल्यावर तिच्या लक्षात आलं का आपल्या पोटात गर्भ आहे. आपल्याला कळतंय हात जोडतं, आपल्याला कळतंय हात जोडायचं. ह्या गर्भाला कसं कळण हात जोडायचं, हे गर्भ कसा हात जोडणार. म्हणून तिनं काय केलं, आता हा गर्भ हात जोडू शकत नाही आणि हा ब्रह्मास्त्र ह्या गर्भाच्या दिशेने येऊन ह्या गर्भाचा नाश होऊ शकतो. तिच्या डोक्यात अशी एकदम अशी उसळी आली आणि विचार करू लागली, आता कोण रक्षण करणार ह्या वेळेला आपलं. ती तिथून निघाली. पाच सासरे, सिंहासारखे 5 सासरे, पण काही उपयोग होणार नाही म्हटली. सगळ्यांकडे जायला इकडं तिकडं सगळ्यांच्या डोक्यात विचार करून ती म्हटली, आता कोणाचाही उपयोग होऊ शकत नाही. आता शेवटी भगवंताकडे जावं लागेल. आणि ती पळत 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 ती भगवंताकडे गेली. भगवंताला म्हणते, ए भगवंता, ए देवा, बघ ना ते ब्रह्मास्त्र येतंय. देवा म्हणते, येतंय ना, येऊ दे ना, हात जोड ना. अरे मी हात जोडलेत रे, पण माझ्या उदरात जो गर्भ आहे त्याला कसं कळेल हात जोडायचं. तेव्हा तू मला वाचव. देव म्हणतो, मी कसं काय वाचवणार, मी बाकीच्यांना सूचना देऊ शकतो, गर्भाला काय सूचना देणार, मी कसं वाचू शकणार. अरे वाचव रे देवा, तुला एखाद्याला जन्म देता होतं, त्याला वाचवताय तुलाच येतंय ना रे, तू वाचव ना त्याला, सांग ना. देव म्हणतो, नाही सांगू शकत. उत्तरा म्हणती, देवा अरे तुला सांगावं लागेल का. अरे उद्या लोक तुझी थुतू करतील का. जगाचा बाप त्या पांडवांच्या बाजूने असून सुद्धा त्यांना त्यांचा वंश राखता आला नाही. लोक तुझ्या नावाला बट्टा लावला म्हणतील, मग तुझ्या नावासाठी तरी तू याचं रक्षण कर. आमचं जाऊ दे, मला माझा वंश वाढवण्याचं काही वाटत नाही. अरे मला सांग, नवरा गेला, तरुण नवरा गेला, मला काय, मी सगळं दुःख पचवलं, पण आज हा वंश सांभाळायचा आहे. हा पांडवांचा वंश, हा तू ज्यांना आतापर्यंत तू ज्यांना सांभाळलं त्यांचा वंश तुला सांभाळायचा आहे. तू असं नको करू, तू रक्षण कर. देव म्हणतो, असं नाही, रक्षण करतो मी, पण आपला तुला माहिती आहे ना बिझनेस, काहीतरी द्यावं लागेल मला, तर मी मदत करतो, पण आपला बिझनेस आहे देशी किंवा तसं मी करत नाही, मला तू काहीतरी दे तर मी करतो. उत्तरा म्हणते, देवा तुला परिस्थिती वगैरे काही कळत नाही का, काय परिस्थिती आहे, कोणत्या वेळी काय बोलावं, तुला थट्टा सुचली. अरे ही परिस्थिती काय आहे, ब्रह्मास्त्र सुचलंय आणि तुला मागायचं सुचतंय, तुला काय देऊ, सोनं नाणं. देव म्हणतो, सोनं नाणं, अरे माझी द्वारका सोन्याची आहे, तू कायला मला सोनं नाणं सांगते. सोनं नाणं, अरे सोनं नाणं काही नको मला, मग काय, मला वेगळं काहीतरी दे ना. तू देशील का, देईन, तू म्हणशील ते देवा देईल, पण आत्ता नाही, नंतर. देवा म्हणता, आपण उधारीचा व्यवसाय करीत नाही, आपण उधारीचा धंदा करत नाही, गॅरंटीच नाही आता कोणची, समोर जे असेल ते खरं, उधारीचं काम आपण करत नाही. तू मला आत्ता दे तर मी करतो. अरे देवा मी तुला आत्ता देतो, पण याच्यातून रक्षण करणार रे, काय तू थट्टा लावली, ही वेळ आहे का, तू रक्षण कर माझं, आत्ता देतो मी तुला, माग, तुला काय मागायचंय देवा. त्यावेळेला देव म्हणला, देव त्या उत्तरेने म्हणला का, ए उत्तरे मला तुझं मातृत्व दे. देवाने उत्तरेकडे मातृत्वाची मागणी केली, साधी गोष्ट नाही. कारण वरून देवाला रक्षण करता आलं असतं, पण देवाने मातृत्व मागितलं आणि देव त्या उत्तरेच्या गर्भात देव गेले आणि गर्भात जाऊन हात जोडले आणि त्या गर्भाचं रक्षण केलं, परीक्षितीचं रक्षण केलं, संस्काराचं रक्षण केलं, स्त्री जातीचं रक्षण केलं. लक्षात ठेवा, सामान्य गोष्ट नाही. तिनं काय केलं, मातृत्व हा स्त्रीचा संसार आहे, मातृत्व हा स्त्री जाती सर्वात मौल्यवान तिच्या जीवनात अमूल्य काय असेल ना, तर तिचं मातृत्व आहे. ते मातृत्व, ते संसार तिनं भगवंताला अर्पण केला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे घालू, तुका म्हणे वाहू, तुका म्हणे घालू तयावरी भार,
वाहू हा संसार देवापायी. काय झाले, माझे 2 अभंग आहेत महत्वाचे. त्या दोन्ही चरणात हे शेवटचं चरणात हेच आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे भार घातली यावरी. त्याच्यामुळे थोडं ते कन्फ्युज होत. म्हणजे त्यावेळेला त्या उत्तरेने त्या मातृत्व दिलं भगवंताने, ते मातृत्व मागितलं. मातृत्व म्हणजे स्त्री जातीचा संसार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. तिनं आपला संसार देवाच्या पायावर अर्पण केला आणि भगवंताने तिचा संसाराचं रक्षण केलं, तिच्या कुळाचं रक्षण केलं. तिच्या संसाराचं सोडा, तिच्या कुळाचं रक्षण केलं आणि तिच्या येणाऱ्या गर्भासाठी तिचं पूर्ण गर्भाचं रक्षण केलं. आणि परीक्षितीला साक्षात दर्शन दिलं आणि आपल्या स्वरूपात नेलं. हे कशाचा परिणाम आहे? हे शेवटचं चरण. तुका म्हणे घालू तयावरी भान, वाहू हा संसार देवापायी. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावी. तुकोबारायांनी पहिल्या चरणात संसार शब्द टाकलाय आणि शेवटच्या चरणात संसार शब्द टाकलाय. याचं कारण सांगतो आणि सेवा संपवतो. पहिल्या ह्याची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. म्हणजे पहिला संसार आहे ना, तो तुम्हाला आवडतोय. लक्षात घ्या, जो संसार तुम्हाला आवडतोय ना, मग त्या संसारावरचं प्रेम काढा आणि ते भगवंताला द्या. एकतर प्रेम संसारावरचं काढा आणि भगवंताला द्या. आणि दुसरं, तुम्हाला जर संसार आवडत नसेल तर संसारच द्या. एक तर संसार द्या, नाही तर प्रेम द्या. पहिल्या चरणात सांगितलं प्रेम दे, संसार नको. संसार तुला आवडतोय ना, तुला ठेव, प्रेम दे. आणि शेवटच्या संसार, तुला जर प्रेम आवडत आहे तर संसार दे. तुझ्याकडे एक ठेव, ते पहिल्या चरणात सांगितले. आणि एक मला दे, संसार दे नाही तर प्रेम दे, पण काहीतरी मला अर्पण कर. समर्पण हीच भक्ती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ठेविली अनंत तैसेची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. हेच ह्या भक्तीचं सारे, हेच सगळ्या संप्रदायाचं सारे. का तुम्ही जी भक्ती करता त्या भक्तीत प्रेम ठेवा आणि ती प्रेमयुक्त अंत करणारी भक्ती ही भगवंताला रुजू होते आणि ती भक्तीच देवाला आवडणारी आहे आणि हीच सर्वात थोर आहे. आज ह्या ठिकाणी परतीच्या वारीच्या निमित्ताने ही सेवा करण्याची, ही सेवा माझ्या वडिलांची होती. पण माझे वडील म्हणले, माझी तब्येतीचं बरोबर नाही, तू जाऊन सेवा कर. त्यांच्या आज्ञेने, तुमची कोणाची इच्छा नसताना इथं आलोय. तुम्ही सगळे दुधाच्या अपेक्षेने आला होतात, पण हे ताकावर तुम्हाला ताण भागवावं लागली. पण ही एक सांगतो त्याच्यातलं वर्म, दूध, दही, ताक काही असू दे, त्याचा अंश भाव दूध हा एकच आहे. ह्या दुधापासून पुढे निघालेल्या प्रक्रिया आहेत. माझ्याकडे जे आज मी जे बोललो ना, त्याच्यातला पूर्ण अंश हा त्यांचा आहे, माझं काहीच नाही. याच्यातलं जे जे बरोबर आहे ते त्यांचं आहे, ते माझ्या पितृचरणाचं आहे, माझं काहीच नाही. जे याच्यातलं चुकलं असेल, अयोग्य असेल ते माझं आहे आणि जे बरोबर आहे ते त्यांचं आहे. माझे बापे मज दिदले भातुके म्हणून कौतुके क्रीडा केली. माझे बापे मज दिदले भातुके म्हणून कौतुके क्रीडा केली. केली आळी पुढे बोलिलं वचन, उत्तमे हे गुण आले त्यांचे. केली आळी पुढे बोलिलं वचन, उत्तमे हे गुण आले त्यांचे. तू का म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा, मी पाय येईन वंदू. मी सगळ्यांच्या नतमस्तक, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होणे हीच ह्या तुकोबारांच्या सेवकाची इच्छा आहे, बाकी काहीच नको. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, हे ज्ञानेश्वर तुकाराम, 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 तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम तुकाराम तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुडी विडी वाकुडी उतरी,
नाही विचारिला अधिकार मी आपला क्षमा पराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बेकिंग करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम. रामकृष्ण हरी. आज या हरिभक्त परायण श्याम महाराज यांनी अतिशय अमृततुल्य वाणीतून आज या ठिकाणी सर्व श्रोते मंडळींना ज्ञानदान पाजलं, त्याबद्दल संस्थेच्या वतीने तसेच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी टाळकरी मंडळींनी अतिशय मोलाची साथ दिली, त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांना धन्यवाद. आणि यानंतर हा कार्यक्रम संपला. रामकृष्ण हरी.